दरम्यान या विषयावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले नाही बंद दादा बाईट दे ना मग इथं योजनेचा लाभार्थी घेतोय दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आले नाही बंद दादा बाईट दे ना मग इथं. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या लाडक्या बहिणी योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. लाडकी बहिणी योजनेतला घोटाळा 4,800 कोटी रुपयांचा असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. या योजनेसाठी हजारो पुरुषांनी फॉर्म्स कसा काय भरला, मी पुरुष म्हणून फॉर्म भरू शकते का, अशी प्रश्नांची सरबत्तीस त्यांनी केली. तर बोगस लाडक्या बहिणींना पैसे देऊन सरकारनं मतं विकत घेतली अशी टीका राऊतांनी केली आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 25 लाख लाडक्या बहिणींची नावं या सरकारने कमी केली. आता इथे किती कमी होतील, पुढे आणखीन किती कमी करतील हे मला माहिती नाही. माझी विनंती आहे या सरकारला की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये स्कीम केली तेव्हाच मी म्हणत होते की राज्य आर्थिक अडचणीत आहे, तर मी लक्ष घाला. तेव्हा इलेक्शन होतं, तेव्हा कशी ना पैसे वाटले जात होते. मी स्वतः ठरवलेलं आहे की ह्या पूर्ण स्कीमची पूर्ण इन्क्वायरी सुप्रिया सुळे स्वतः करणार आहे. 25 लाख महिला आल्या कशा बाहेर आणि पुरुषांनी फॉर्म भरले कसे हो? मी तर त्याला 4,800 कोटी रुपयाचा घोटाळाच म्हणते. हा घोटाळा आहे. त्यावेळेला निवडणूक एकदम तोंडावर होते. सर्व आमदार आणि सर्व काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे आपापल्या निवडणुकांच्या कामामध्ये गर्क होते. पण ठराविक वेळेमध्ये सुरू करायचं होतं लाडक्या बहिणीचं अनुदान, आणि मग जे आहे ते मग मंजूर करण्यात आलं अशी चर्चा झाली होती. ती काही ठिकाणी गडबड आहे असं वाटतं. निवडणूक झाल्याबरोबर या सगळ्यांची जी आहे चौकशी करण्यात यावी. ज्या भगिनींनी घेतलेले आहे आणि ते नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून सांगावं की मला ही सवलत नको. आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली. त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो. हा जो गुन्हा आहे लाडक्या बहिणींना बोगस लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे देऊन जी मतं विकत घेतली, हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो. मिस्टर फडणवीस, मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार. तर मतचोरीच्या आरोपांवरून राज ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा